नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्तांत। आमचं लक्ष विकासावरच। 5 वर्षात कोल्हेंनी 1 रुपयाचाही निधी आणला नाही। शिवाजीराव आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर सडकून टीका। कडूस गावातील दक्षिणा फाउंडेशन मधील 170 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। कडूस प्राथमिक आरोग्य केंद्र, चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार। विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर। एका विद्यार्थ्याला पुढील उपचारासाठी वायसीएम मध्ये केलं दाखल। माळुंगे एमआयडीसी मध्ये पत्र्याच्या खोलीत गॅस रिफिलिंगचा उद्योग। घरगुती भरलेल्या गॅस सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा खटाटोप चव्हाट्यावर। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाची कारवाई। सुरुवातीला शिरूर लोकसभेच्या आखाड्यातील पॉलिटिकल अपडेट पाहूया। महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या बडबडीला उत्तर देण्याची मला काही गरज नाही। मी 15 वर्ष कामच केली। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली। कोल्हेंनी 5 वर्षात 1 रुपयाचाही निधी आणला नाही असं म्हणत आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा खासदार कोल्हेंचे कान टोचले। आढळराव पाटील यांनी प्रचारादरम्यान मुंडवा येथे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब कोदरे यांच्या निवासस्थानी भेट दिली। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा ते बोलत होते। नक्की काय म्हणाले आढळराव पाटील, चला पाहूया। निवडणूक आहे अशी वेळ आली। अमोल कोल्हे काही बडबडत सुटेल त्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही। 15 वर्ष कामच करत आलोय, लोकांमध्येच राहिलोय, संपर्कात राहिलो। 5 वर्षात ह्या ग्रहस्थानं 1 रुपयाचा निधी केंद्रातून आणला नाही। नवा 1 रुपयाचा सुद्धा नाही। आणि भावनिक आव्हान ठीक आहे ना, मी 4 निवडणुका लढवली, ही माझी 5वी आहे। मी आयुष्यभर निवडणुकाच लढवायचं काही नाही का मी ठरवणार ना। त्यांचं म्हणणं विकासाचं लक्ष वेगळ्या मुद्द्यांवर भरकटलं जाते। आमचं सगळं लक्ष विकासावर आहे, यांचं लक्ष सगळं भरकटवण्यावर चाललंय। काही आपलं मुद्दे काढायचे जे अस्तित्वात नाही असे मुद्दे काढणं आणि निवडणुकीच्या मुख्य प्रश्नाला बगल देणं। त्यांचं जे अपयश आहे की लोकांमध्ये संपर्क नाही, तो मुद्दा खूप मोठा पेटता मुद्दा आहे। मग त्याला विजवायचा कसा की दुसरं काहीतरी काढायचं। मग अजित पवारवर टीका करायची, मोदीजींवर टीका करायची, हे त्यांचं ते ठरलेलं आहे। ही निवडणूक देशाच्या जनतेला काय वाटतं? शेतमालाला हमी मिळणार का? महागाई कमी होणार का? तरुणांना रोजगार मिळणार का? या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आहे खासदार डॉक्टर कोल्हेंचे वक्तव्य। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे भोसरी विधानसभेच्या दौऱ्यावर होते। प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते। काय म्हणाले कोल्हे, चला पाहूया। भावनिक मी कुठे आलो? कारण भावनिक आव्हान त्यांनी केलं होतं। मला असं वाटतं की कोल्हेंना काय वाटतं किंवा आढळरावांना काय वाटतं ही निवडणूक नाहीये, हे अशा वयस्कर नेतृत्वानं आधी लक्षात घेतलं पाहिजे। माझ्या देशातल्या जनतेला काय वाटतं याची ही निवडणूक आहे। त्यामुळे आधी म्हणाले की 19चा बदला घेण्यासाठी, नंतर म्हणाले की ही शेवटची निवडणूक आहे। आता तुमच्या माध्यमातून मला असं कळतंय की 4 निवडणुका आणखी लढेल। पण मी विनम्रपणे सांगू शकतो, मी माझ्यासाठी माझ्याकरता ही निवडणूक नाहीच आहे। ही निवडणूक देशाच्या जनतेला काय वाटतं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळतो का, सर्वसामान्य माता भगिनींना महागाईपासून सुटका मिळते का, देशातल्या युवकाला रोजगार मिळतो का, देशाची अर्थव्यवस्था या दृष्टीनं पावलं टाकते का, याची ही निवडणूक आहे। आणि त्यामुळे त्यांच्या वयाचा मान ठेवून मी त्यांना विनंती करेन की आपण देशाचं बोलूयात, आपण देशाचा विचार करूयात, आपण जनतेचा विचार करूयात। मी माझ्यासाठी या अजेंडावर मी तरी निवडणूक लढत नाही। त्यामुळे त्यांना काय वाटतं मला काय वाटतं यापेक्षा मायबाप जनतेला काय वाटतं हे महत्त्वाचं। बातमी आहे अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची। कडूस येथे दक्षिणा फाउंडेशन मधील 170 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार शनिवारी 20 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आला। चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात 57 विद्यार्थिनींनी उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं। यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावलेली असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। दक्षिणा फाउंडेशन ही सेवाभावी आणि गैर सरकारी संस्था आहे। ही संस्था ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल परंतु अभ्यासातील हुशार विद्यार्थ्यांना IIT आणि मेडिकल एंट्रन्सच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करते। देशभरातील विद्यार्थी यासाठी शिक्षण घेण्यासाठी येतात। सध्या येथे 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत।
यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शुक्रवारी अर्थात 19 एप्रिलच्या रात्रीपासून जुलाब, तीव्र डोकेदुखी, ताप, अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांना त्रास वाढल्यानं उपचारासाठी त्यांना कडूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यात आलं. त्यानंतर अधिक त्रास जाणवल्यानं काही विद्यार्थ्यांना चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कडूज प्राथमिक आरोग्य केंद्रात 500 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 170 विद्यार्थ्यांना लक्षणं दिसून आली. त्यातील 57 विद्यार्थी चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यामध्ये 12 विद्यार्थिनींचा समावेश आहे. बातमी आहे धोकादायक गॅस रिफिलिंगची. म्हाळुंगे MIDC परिसरात घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडर टाकीमधून दुसऱ्या रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा उद्योग चव्हाट्यावर आला आहे. म्हाळुंगे MIDCतील एका पत्राशेडमध्ये 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5च्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी आसाम राज्यातील गुवाहाटीमधील अलिमुद्दीन अहमद या 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. घरगुती गॅस या जीवनावश्यक वस्तूंबाबत शासन आणि ग्राहकांची संगनमताने फसवणूक केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. हसू आणि आसू यांचा सुरेख संगम साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी या शाळेतील नवीन विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचे औक्षण यावेळी करण्यात आलं. त्यानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्ध शाळेतील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी निरोप देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं. वर्ग शिक्षिका वैशाली मुके यांनी विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देत मार्गदर्शन केलं. मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी प्रास्ताविक केलं. दरवर्षी शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दिला जाणारा द स्टुडंट ऑफ द इयर म्हणजेच आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे वितरण बातमीदार राजेंद्र लोते यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शाळेतील विविध प्रकारच्या उपक्रमांचे सचित्र प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी पानाफुलाची सुंदर रांगोळी काढून परिसर सुशोभित केला होता. मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी तयार केलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी सोमनाथ नाईकरे, अर्चना सपाट, सोपान नाईकरे, राधाबाई नाईकरे, स्वाती नाईकरे, संतोष नाईकरे आदी उपस्थित होते. बातमीपत्रात आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.